आ ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सवीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ॐ शान्ति शान्ति शान्ति। हरिः ओम्। हरि ओम. ईशावास्य उपनिषद आपण काल बघितलं होतं की आत्मा हा सर्वव्यापी आहे. प्रत्येक विश्वातल्या प्रत्येक वस्तूमध्ये, मग ती चर असो किंवा अचर असो, त्याच्यामध्ये आत्मा भरलेला आहे, आत आहे, बाहेर आहे. मग त्याला ओळखायला सुरुवात किंवा त्याचं ज्ञान घ्यायला सुरुवात स्वतःपासनं करायची. आणि मग स्वतःपासनं करायची तर आपल्या शरीरामध्ये कुठं कुठं आत्मा आहे आणि त्याचं स्मरण कसं केलं की आपलं चित्त शुद्ध व्हायला लागेल. मग त्याच्यासाठी भगवंताचं नाम घेणं किंवा तो सगळीकडे आहे हे ओळखणं हे बघितल्यानंतर जो सर्व भूत मात्र आपल्या आत्म्यात बघतो आणि सर्व भूताच्या ठिकाणी आत्मस्वरूप बघतो, तो ज्ञानी माणूस आहे आणि तो कोणाचीही निंदा करत नाही. थोडक्यामध्ये दुसऱ्यामध्ये वैगुण्य बघायचं नाही. आपल्या डोळ्यातलं दुसऱ्याचं कुसळ दिसतं, आपल्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही, या न्यायाने आपण नेहमी वागत असतो. तर त्याचा उलट हे करायचं आहे की कोणाचाही दोष बघायचा नाही. दोष बघायचा असेल तर चांगल्या हेतूने बघा, जसं आई मुलाचं किंवा शिक्षक विद्यार्थ्यांचं दोष बघून त्यांना सुधारवतो, त्याचप्रमाणे सद्गुरूसुद्धा तुमच्यातले दोष काढून टाकायला मदत करतो. तरी आपण दुसऱ्याचं दोष न बघता ही सगळी ईश्वराने निर्माण केलेली उत्पत्ती आहे. त्याच्या उत्पत्तीत आपण काहीही बदल करू शकत नाही किंवा बदल करण्याचा अधिकार आपल्याला नाही. म्हणून कुणामध्येही दोष बघायचं नाही. दोष बघत बसलो की आपला भगवंताच्या चिंतनामध्ये अडथळा निर्माण होतो. आणि मग असा ज्ञानी जो कोणी माणूस आहे की जो सर्व प्राणी मात्र आपल्यासारखाच बघतो, आत्मस्वरूपात बघतो, त्या ठिकाणी जो एकरूप होतो, अशा माणसाला दुःख, शोक किंवा सुख, मोह असा कुठलाही राहत नाही. तो आसक्ती शून्य बनतो आणि मग देहभावनातनं तो आत्मबुद्धीमध्ये, देहबुद्धीतनं आत्मबुद्धीमध्ये प्रवेश करतो. माझा देह असं न म्हणता हा त्याचाच देह आहे, त्यानेच मला दिलेला आहे आणि त्याच्याचसाठी हा माझा देह मी वापरायचा आहे. आणि मग पुढे ते म्हणतात, आत्म्याचे विविध गुण सांगताना तो आत्मा सर्वगत, शुद्ध, अशरीरी, अक्षय, स्नायूंनी रहित, निर्मल, अपापहर्त, सर्वद्रष्टा, सर्वज्ञ, सर्वोत्कृष्ट, स्वयंभू, स्वयंप्रकाशी आहे. आणि त्यानेच विश्वाला व्यापलेला असून वेगवेगळ्या कारणासाठी वेगवेगळ्या देवतांची निर्मिती केलेली आहे. त्याच्याच साहाय्याने किंवा त्याच्याच माध्यमातून बाकीचे देवता काम करतात. तो मात्र कुठंही स्वतः गुंतत नाही, त्याची गुंतवणूक कुठंही नाही. तो या सगळ्या गोष्टी साक्षी भावाने बघत असतो. आणि मग आपण सुद्धा
आपल्या देहाकडे, देहातल्या क्रियाकडे साक्षी भावाने बघायचं आहे. आपला प्रपंच नेटका करायचा आहे. प्रपंचामध्ये कुठंही जास्त गुंतायचं नाही आहे, पण त्याच्यातनं अलिप्तही राहायचं नाही आहे. त्यासाठी आपण रामदासाचा जो अभंग पाहिला होता की जो प्रपंच सोडून परमार्थाच्या मागे लागतो त्याला खायलाही मिळत नाही नंतर, आणि मग खायला जर मिळत नसेल तर परमार्थ कुठं येईल अशा टाळक्याला म्हणून रामदास म्हणत आहेत. तर अशा रीतीने प्रपंच नेटका करावा. प्रपंचातनं हळूहळू निवृत्ती स्वीकारून देहबुद्धीतनं निवृत्ती होऊन आत्मबुद्धीमध्ये प्रवेश करावा. आणि मग ज्ञानी आणि अज्ञानी माणसं जी काही आहेत, अर्थात इथं ज्ञानी आणि अज्ञानी हे भौतिकदृष्ट्या बघितलेलं आहे की भौतिक शास्त्रामध्ये जे ज्ञानी आपण ज्यांना म्हणतो ते सुद्धा अज्ञानी आहेत. अज्ञानी तर आहेच आहे, म्हणून त्यांनी सांगितलं की अज्ञानी माणूस अंधकारात म्हणजे पापात किंवा दुःखात घडतो. दुःखात त्याला दुःख भोगावे लागतात. पण जे ज्ञानी आहेत, सो कॉल्ड ज्ञानी, पढत मूर्ख किंवा पढत पंडित, ते जास्त दुःखामध्ये खेचले जातात. आणि मग पराविद्या आणि अपराविद्येच्या साहाय्याने ज्ञान आणि अज्ञान काय आहे आणि त्यामुळे ज्ञानी माणसाचा अहंकार कसा जागा होतो आणि तो अहंकार त्याला अधिक खोल अंधारात कसा घेऊन जातो, अंधतमिश्र असं इथं जे काही म्हटलेलं आहे, तर त्या नागरिकापर्यंत तो पोहोचतो. आणि मग विद्येपासून आणि अविद्येपासून मिळणारं फळ वेगवेगळं असतं. इथपर्यंत आपण बघितलं होतं. तर 11वा मंत्र आपण सुरुवात करूयात. विद्यां च यस्तद्वेदो भयं सह अविद्यया मृत्युं तीर्त्वा विद्ययामृतमश्नुते. तर विद्या आणि अविद्या या दोघांना जो एकदम जाणतो तो अविद्येने मृत्यूला पार करून विद्येने अमरत्व प्राप्त करून घेतो. म्हणजे जगाचं जे ज्ञान आहे ते प्रपंच यशस्वी करण्यासाठी वापरलं जातं आणि आत्मज्ञान पूर्ण समाधान देण्यासाठी तुम्हाला उपयोगी पडतं. म्हणून दोन्ही ज्ञान, म्हणून त्याला विद्या आणि अविद्या. आता इथलं विद्या आणि अविद्या म्हणजे परा आणि अपरा विद्या असं अर्थ आपल्याला घ्यायचा आहे की मानवी ज्ञानाच्या जो 2 पायऱ्या आहेत त्या वरील मंत्रामध्ये त्यातला भेद सांगून फळ वर्णन केलेलं आहे. दृश्याचं ज्ञान जे आहे ते इंद्रियांना प्रत्यक्षावर अवलंबून राहावं लागतं. ज्या जगात आपलं दैनंदिन जीवन जगतो त्या जगामध्ये देहाला काही सोयी कराव्या लागतात आणि मग आपल्याला भौतिक जगामधल्या भौतिक सुखसोयी ज्या आहेत त्या निर्माण करतो आणि त्या सोयीचा अधीन राहून आपण दृश्य हेच सर्वस्व मानतो, दृश्याचा अधीन होतो. आणि मृत्यू ही अशाश्वत वस्तू आहे. अशाश्वत वस्तूच्या ज्ञानाने जीवनातील दुःख हलकं करता येतं हे खरं असलं तरी तेवढ्याने माणसाचं पूर्ण समाधान होत नाही. आपल्याला अनेक भौतिक सुखसोयी आहेत, वेगवेगळे गॅजेट्स आहेत, वेगवेगळ्या उपकरणाच्या माध्यमातून आपलं जीवन सुखकारक बनवण्याचा प्रयत्न करतो, पण खरं सुख तिथं लाभत नाही. तर ते होण्यासाठी, खरं सुख मिळण्यासाठी आत्म्याचंच ज्ञान उपयोगाला पडतं आणि आत्मस्वरूपाचं ज्ञान हे अतींद्रिय ज्ञान आहे. सामान्य इंद्रियांनी ते बघता, भोगता किंवा अनुभवता येत नाही. आणि मग दृश्याचं माध्यमातनं अदृश्याचं ज्ञान घेता येतं. त्यासाठी मात्र मीपणा, आपलेपणा किंवा आसक्ती हे सोडावं लागतं आणि हे आसक्ती सोडली तर तुम्हाला
आत्मज्ञान होण्याला सुरुवात होते आणि हे सोडण्यासाठी संत महात्म्यांचा सहवास उपयोगी पडतो किंवा त्यांचा उपदेश उपयोगी पडतो. आता याच्यातनं थोडंसं आणखीन सविस्तर वर्णन जे काही आहे की विद्या आणि अविद्या या दोघी एकत्र कशा असतात, तर इथं रामदासांचं उदाहरण दिलेलं आहे की या दोघांमध्ये सम्यक दृष्टी ठेवायची आहे. प्रत्येकाच्या मध्ये समतोल ठेवणं हे महत्त्वाचं आहे. आणि मग इथं रामदासांचं उदाहरण दिलेलं आहे की रामदासांनी शिवाजी महाराजाला हिंदवी स्वराज्याची स्थापना करायला सांगितली. आणि दुसरं उदाहरण आहे विद्यारण्य स्वामींनी हरिहर बुक्कला धन देऊन विजयनगरचं साम्राज्य प्रस्थापित करायला लावला. या दोन्ही गोष्टी जगाच्या दृष्टीने भौतिक दृष्टीने दृश्य आहेत आणि अज्ञानाच्या व्याख्येत त्या मोडतात, कारण ते दृश्य असल्यामुळे. पण राजाचं कर्तव्य आहे की जनतेचं कल्याण करणं, जनतेचं रक्षण करणं आणि त्यासाठी राजाला योग्य ते मार्गदर्शन करण्याचं काम या दोन्हींनी म्हणजे रामदास महाराज आणि विद्यारण्य स्वामींनी करून लोकजीवन भौतिकदृष्ट्या लोकजीवन समृद्ध आणि सुखी ठेवण्याचं कार्य राजांकडनं करून घेतलेलं आहे. म्हणजे ही त्यांची जी काही विद्या होती आत्मज्ञान, त्याच्याबरोबर त्यांनी अविद्या म्हणजे भौतिक विद्या सुद्धा वापरून यांना शिवाजी किंवा हरिहर बुक्कला म्हणजे विजयनगरचे जे राजे होते यांना त्यांनी त्यांचं कर्तव्य पार पाडण्यास मदत केलेली आहे, बळ दिलेलं आहे, आध्यात्मिक बळ दिलेलं आहे. आता हे जे काही आहे ही हिंदू धर्म विचार प्रणाली जी आहे की राजाने कर्तव्य काय तर जगाचं कल्याण करायचं आहे. आणि मग राजा क्षत्रिय आहे. आपल्याकडे चातुर्वर्ण्य व्यवस्था आपण बृहदारण्यकमध्येही बघितली होती की चातुर्वर्ण्य व्यवस्था कशासाठी निर्माण केलेली आहे. जो क्षत्रिय आहे त्याच्याकडे बळ आहे आणि ते बळ आणि म्हणून चातुर्वर्ण्यामध्ये आणखीन एक महत्त्वाची गोष्ट इथे सांगितलेली आहे की प्रत्येक वर्णामध्ये जे जे कार्य सांगितलं आहे त्या कार्याचा अभिमान होऊ नये म्हणून दान करायला सांगितलेलं आहे. मग ब्राह्मणाने विद्यादान करावं, क्षत्रियाने बळाचं दान करून जनतेचं संरक्षण करावं, वैश्याने दान करून सुखसोयी जनतेसाठी निर्माण करावे आणि शूद्राने सेवेचं दान करून हे सगळं दान करत असताना त्याच्याकडे त्याच्या असलेल्या विद्या किंवा त्याचं असलेलं ज्ञान वाढणं आणि त्या वाढण्यातनं त्याचा अहंकारही दूर होणार आहे. म्हणून ह्या दानाला महत्त्व त्यांनी दिलेलं आहे. आणि दान केलं की तुमची संपत्ती, विद्या ही पण संपत्ती आहे, सेवा ही पण संपत्ती आहे, तर ही संपत्ती मर्यादित राहणार. आणि त्याला मर्यादा आली की मग तुमचं लक्ष त्या संपत्तीकडे फारसं जाणार नाही आणि भोग प्रवृत्ता जी आहे ती वाढणार नाही. कारण संयम सुटला की विनाश शेवटी ठेवलेलाच आहे. तर मर्यादेतून संयम, संयमातून त्याग वृत्ती, त्यागातून प्रेम आणि प्रेमातून परस्पर सहाय्य असे गुण वाढायला लागतात. आणि मग आपल्याला आपलं संयम असल्याने दुसऱ्याशी एकमेकाचं सहकार्य करायला लागल्याने दुसऱ्याची आपत्ती, दुःख, मानसिक संघर्ष हे सुद्धा याच्यामध्ये आपण सहभागी होतो. नाहीतर ह्याच गोष्टी म्हणजे आपलं मरण आहे, विनाश. जर तुम्ही संपत्ती दान केली नाही तर त्यातनं भोग वाढणार. भोग वाढलं की तुमचं कर्म जे आहेत त्या कर्माचं फळ म्हणून तुम्हाला दुःख म्हणजेच मृत्यू मिळेल. तर अज्ञानजन्य भोगवादावर
संयम प्राप्त झाला तर मृत्यूवर मात होते आणि मग जे सुसंस्कार आपल्याला मिळतात त्या संस्कारातनं मनुष्य आपत्तीवर मात करतो आणि अंतर्मुख होतो. मग अंतर्मुख झाल्यावर जीवनामध्ये सहजता येते आणि मग मनुष्य आत्मविद्येकडे झेपावतो. आणि या दोन्हींच्या म्हणजे संयमय जीवनातनं विद्या आणि अविद्या यांची सांगड घातलीच गेली की सम्यक विचार किंवा सम्यक दृष्टी ज्याला म्हणतात ती आपल्याला प्राप्त झाली की दोघांचं समतोल वापर केल्याने आपलं कल्याण आत्मकल्याण होऊ शकतं आहे. आणि या विद्या अविद्येचं उदाहरण स्पष्टीकरण देताना एक छान उदाहरण दिलेलं आहे. 2 सद्गृहस्थ आहेत, दोघांनाही 2 मुलं आहेत. पहिल्या सद्गृहस्थाची 2 मुलं, एक खूप हुशार, दुसरा ढ. हुशार मुलाने भरपूर शिक्षण केलं, कीर्ती मिळवली, पैसा मिळवला, पण संस्कार नसल्याने त्या पैशाच्या माध्यमातनं वाईट व्यसनं लागली, बाई बाटली दारू, आणि अशा याच्याने त्याचं जीवन उद्ध्वस्त झालं आणि लवकरच तो रोगाने मेला. दुसरा जो ढ होता त्याला काहीही येत नसल्याने त्यालाही वाईट व्यसन लागलं की पैसा मिळाला नाही आणि वाईट व्यसनाने तोही मेला. हे अविद्या किंवा संस्कार कमी असल्यामुळे दोघांचाही नाश झाला. दुसरीकडे दुसऱ्या मुलाला, दुसऱ्या माणसाच्या 2 मुलं, ती अशीच होती, पण संस्कारित असल्यामुळे जो बुद्धिमान होता त्याने यश, कीर्ती, पैसा, सगळं ऐश्वर मिळवलं आणि जो ढ होता तो मातीशी खेळायचा म्हणून त्याच्या वडिलांनी त्याला कुंभाराकडे नेलं. कुंभाराकडे त्याने वेगवेगळ्या कुंभाराच्या ज्या कला आहेत तो शिकून त्यातनं त्याचा धंदा त्याने वाढवला. दोघंही जीवनात यशस्वी झाले आणि दोघांचंही जीवन यशस्वी बघितल्यानंतर त्या माणसाला म्हणजे पालकाला सुद्धा समाधान वाटलं आणि मग आत्मसमाधान हे इथंच आहे. याच्यासाठी तुम्हाला दुसरीकडे कुठेही जायचं नाही. तर संयमात्मक संस्कार हा महत्त्वाचा संदेश आपल्याला विद्या आणि अविद्या यांच्या माध्यमातून दिलेला आहे की तुम्ही संयमित जीवन, मर्यादाशील जीवन जगलात, त्याच्यातनं तुम्हाला चांगल्या ज्या काही भावना आहे, प्रेम, त्याग, एकमेकावरती ममत्व भाव, दुसऱ्याला मदत करणे, या भावना उदयाला येतात आणि परस्पर स्नेह असला की दोघांची प्रगती होते. तर अशा रीतीने आत्मा, अज्ञान आणि ज्ञान या दोघंही यांची गरज आहे. भौतिक ज्ञान आणि अज्ञान, त्याचप्रमाणे संस्कार जर झाले चांगले तर दोघांचंही आयुष्य, बुद्धिमान असो किंवा ढ असो, प्रत्येकाला त्याचं रोल, कार्यभार या परमेश्वराने दिलेला आहे. फक्त त्याचा उपयोग करून घेण्यासाठी आपण संस्कारित असणे, संयमित जीवन जगण्याची, मर्यादाशील जीवन जगण्याची सवय केली पाहिजे. पुढचं भालेराव हा व्हिडिओ बंद करा म्हणून. भालेराव, व्हिडिओ बंद करा. मला दिसत नाही तर ठीक आहे. अंधन्तम प्रविशन्ति ये असंभूतिम उपासते ततो भूय इव ते तमो य संभूत्यां रताः. आता इथं सुद्धा की जे अव्यक्तात घडून जातात ते गाढ अंधकारात शिरतात, जे व्यक्तात रमतात ते त्यापेक्षाही घोर अंधारात शिरतात. म्हणजेच भगवंत व्यक्त आणि अव्यक्त यांच्या पलीकडे आहे. आता हे आधी आपण बघितलं, इथं वेगळ्या दृष्टिकोनातून त्याचा विचार केलेला आहे. कदाचित रिपिटेशन आहे असं वाटतं, पण
खोलवर विचार केला तर त्यातनं विविधता किंवा सूक्ष्मता आपल्या लक्षात येईल की माणूस जर विश्वाची प्रतिकृती आहे, विश्वामध्ये जसं व्यक्त अव्यक्त खेळ चाललेला आहे, जे काही व्यक्त आहे त्याच्यामागे अव्यक्त शक्ती आहे, हे जर बघितलं तर आपण सुद्धा जे पिंडी ते ब्रह्मांडी या न्यायाने आपण सुद्धा विश्वाची प्रतिकृती असल्याने आपल्या इंद्रियांना दिसणारं रूप हे व्यक्त आणि त्याचं मूळ अव्यक्त जे आहे ते मन हे अव्यक्त आहे. तर मनाची शून्यावस्था ही अव्यक्त आहे आणि जागेपणी किंवा स्वप्नामध्ये जे काही मनाचे व्यापार चालतात ते व्यक्त आहेत. तर आपले मन ज्यावेळी जागेपणाच्या व्यवहारात गुंतलेले असते त्यावेळी आपण भगवंतापासून दूर असतो. कारण जे व्यक्तामध्ये गुंतलो की देहबुद्धी जागृत होते, वासना जागृत होतात आणि त्यामुळे आपण भगवंतापासून दूर जातो. आता भगवंतापासून दूर गेलो, तुम्ही तुमच्या मनाला परत समजवलं म्हणून इथे सांगितलंय की मनाला हालचाली आवरून त्याला गप्प केलं तरी त्याला भगवंताचं दर्शन होत नाही. कारण मन बाहेरून शांत दिसलं तरी आतून त्याच्यामध्ये उर्मी चालू असतात आणि नुसता मनाचा निरोध करणारा भगवंतापासून सुद्धा दूरच राहतो. वरून शांत दिसलं तरी आतून तुमच्या मनातले विचार, वासना, विकार हे यांचा खेळ चालूच असतो. म्हणून नुसतं मनावरती ताबा मिळवून मनाचा निरोध करून मनुष्य भगवंताजवळ जाऊ शकत नाही. म्हणून व्यवहारात राहायचं तर देहाच्या आणि मनाच्या द्वारे देहाच्या द्वारे तर कर्म घडतात, ते प्रत्यक्ष दिसतात आपल्या, पण मनाच्या द्वारे होणारी विचारांची कर्म दिसत नाही, पण ती आवश्यक आहेत. तर कर्म नीट व्हावे म्हणून त्याच्याकडे लक्ष द्यावे लागणार. व्यवहार नीट करून भगवंताचे चिंतन करणे कठीण आहे, पण मनाला दाबून सर्व वृत्तींचा निरोध करणे हे देखील चांगलं नाही. कारण दाबून ठेवलेल्या वासना प्रसंगोपात वर उचंबळून येतात. म्हणून वासना दाबून न ठेवता त्यांना नियंत्रणात ठेवून त्यांच्यात रमून पण त्याच्यात अलिप्त राहणं हे आपल्याला साधायचं आहे. यासाठी व्यवहार आणि प्रपंच भगवंताच्या इच्छेने चालला आहे अशी मनाची दृष्टी ठेवली आणि कर्म केलं, परत हे सगळं भगवंताचं आहे, माझं काही नाही असा विचार मनात ठेवला तर तुमचं कर्म वासना कमी होईल, कर्मशून्य होईल. आता याचं विश्लेषण करताना असंभूती आणि संभूती हे असे दोन शब्द या वृत्तीमध्ये मांडलेले आहेत. तर अविद्या आणि विद्या याऐवजी संभूती आणि असंभूती असा विचार इथं मांडलेला आहे. असंभूती अविद्येहून वेगळी असून संभूती विद्येहून वेगळी आहे. संभूतीमध्ये दोन शब्द येतात, सम आणि भूती, म्हणजे चांगल्या रीतीने उत्तम रीतीने धारण केलेलं. आता जे संभूती उत्तम रीती याचा अर्थ ज्याला विनाश नाही, अविनाशी आहे, ज्याचे तुकडे पडण्याची शक्यता नाही, ज्याला झीज नाही, वाढ नाही, मोडत नाही, नष्ट होत नाही, हे म्हणजे संभूती. याचा उलट असंभूती. आता संभूती आणि असंभूती याचा नेमका भौतिक मानसिक अर्थ लक्षात घेतला तर आपल्याला मुंडकाप्रमाणे परा आणि अपरा विद्या या दोन गोष्टींचा विचार करावा लागेल. तर अविद्या म्हणजे भौतिक वस्तूंना, म्हणजे जे जे दिसतं, भासतं, अनुभवाला येतं किंवा सर्व शास्त्र, कला, विद्या या जड वस्तू अविद्येच्या कक्षात येतात आणि जे अविद्येच्या कक्षात येत नाही ते विद्येच्या कक्षात म्हणजे संभूतीमध्ये येतात. आणि मग परा आणि अपरा यातला जो काही फरक आहे हे संभूती आणि असंभूतीमध्ये आपल्याला कळेल. तर जे अशाश्वताची उपासना करतात
ते नरकात जातात असं म्हटलेलं आहे. आणि मग नरक आणि उपासना या दोन शब्दांचा अर्थ विद्या आणि अविद्येच्या संदर्भामध्ये बघायचा आहे. आणि परलोकातलं नरक म्हणजे अंधतमिश्र आणि इहलोकातलं नरक म्हणजे वेगवेगळी दुःख, देह दुःख. तर उपासना करताना ज्याच्याजवळ आपण बसतो म्हणजे परमेश्वराजवळ बसतो, तर तिथंसुद्धा शारीरिक प्रक्रिया नसून मोलाची आणि महत्त्वाची अशी मानसिक प्रक्रिया आहे. कर्म करायचं, पूजा करताना हाताने देव धुतो, पण मनामध्ये जर वेगळे विचार असतील तर त्याचा काही उपयोग नाही. म्हणून मनाने सुद्धा तिथं असणं हे महत्त्वाचं आहे. इथं वेश्येचं उदाहरण दिलेलं आहे की वेश्या ज्या पुरुषाला धनाच्या माध्यमातला देह स्वाधीन करते तो फक्त तेवढ्यापुरतं असतं, त्याच्यानंतर ती अलिप्त होते. तसंच आपण या आत्मबुद्धीच्या साहाय्याने देहबुद्धीपासून अलिप्त राहायला शिकायचं आहे. की असंभूतीच्या कक्षेमध्ये अनेक प्रकारच्या लौकिक शक्ती पण येतात आणि मग त्या शक्तीमध्ये गुंतायचं नाही आहे. हे आपण बृहदारण्यकामध्ये आणि मुंडकोमध्ये पण बघितलेलं आहे की या शक्तीच तुम्हाला सिद्धीला अडथळा ठरतात. म्हणजे ते काय ते तत्प्रातिभ श्रावण वेदना दश आस्वाद वार्ता जाणते ते सिद्ध हां ते काय शब्द हां. तर सिद्धीच्या मार्गात अडथळे आणि या दृश्य जगतामध्ये तुम्हाला कदाचित प्राप्त करून घेतल्याने आनंद तात्पुरता मिळू शकेल. तर ह्या सिद्धीसुद्धा आपल्याला अडथळा ठरतात. तर त्याचा सिद्धी यासुद्धा अशाश्वत स्वरूपाच्या आहेत. त्या काही कायमस्वरूपी राहणाऱ्या सिद्धी तुमच्याकडे नाहीत. मग त्या सिद्धीप्रमाणे आणखीनसुद्धा देवलोक पितृलोकापर्यंत तुम्हाला घेऊन जाणाऱ्या सिद्धी आहेत. पण तिथंसुद्धा तुमचं पाप पुण्यक्षय झालं की परत जन्म मरणाच्या फेऱ्या तुम्ही अडकणार आहात. म्हणूनच शाश्वताचा लाभ प्राप्त करून देईल अशी एकच विद्या ती आहे पराविद्या. तर तिचाच आपण ध्यास धरला पाहिजे. आणि मग हे सगळं करत असताना काही गोष्टी करणं आवश्यक आहे आणि त्याच्या मागे प्रेरणा काय आहेत याचं उदाहरण इथं आजच्या राजकारणाच्या दृष्टीने दिलेलं आहे. काही जणांना ते कदाचित पटणार नाही किंवा पटेल, तर त्याप्रमाणे हे जे काही उदाहरण आहे की आकाशात उड्डाण घ्यायला विमानाला जमिनीवर काही काळ फिरून गती घेण्यासाठी घट्ट व्हावं लागतं. आणि त्या स्थितीत श्रेष्ठ भवितव्याचा विचार करून माणसाला शक्तीचं केंद्रीकरण करणं आवश्यक आहे. म्हणजे परत इथं सगुणाकडनं निर्गुणाकडे जाणं, अव्यक्त साधायचं असेल तर व्यक्ताकडूनच अव्यक्ताकडे तुम्हाला जाता येणार आहे. हे सांगताना परिस्थितीचं भान ठेवावं लागतं. तर हेच सम्यक विचार जो आहे तो परिस्थितीचं भान ठेवणं. आणि मग उदाहरण दिलं आहे की तुम्ही छोट्या घरात झोपड्यात राहता आहात, त्या जागेत मोठं घर बांधायचं, झोपडं पाडावं लागेल. पण अशी परिस्थिती यायला नको की मोठं घरही बांधता येत नाही आणि झोपडंही निघून गेलं आहे. आणि ती आजच्या राजकीय व्यवस्थेमध्ये त्यांनी सांगितलं आहे की रशिया साम्यवादाचं ह्याच्याने 50 वर्ष तो जगाचा एक महान शक्ती म्हणून वावरला. पण साम्यवादामध्ये सगळ्यांना सारखं वाटणं हे जरी खरं वाटलं आपल्याला तरी त्याच्यामध्ये लोकांची जी नवनिर्मितीची क्षमता आहे, कारण मलाही मिळणार जर आहे तर मी कशाला कार्य करायचं. आणि मग कुणीही कार्य करत नाही आणि त्यातून त्यांचं जे कम्युनिझम होतं, साम्यवाद होता, तो लयाला गेला 50 वर्षानंतर आणि रशियाचे तुकडे पडले. किंवा
गांधीजींचं उदाहरण दिलेलं आहे की गांधीजी स्वप्नरंजनामध्ये हिंदू मुस्लिम ऐक्य आणि याच्या स्वप्नरंजनामध्ये राहिलं, त्याचं त्यांना भान राहिलं नाही. म्हणून शेवटी भारत पाकिस्तान झाले आणि भारत पाकिस्तान झाल्यानंतर सुद्धा ते स्वप्नरंजनात गुंतून राहिल्यामुळे देशामध्ये अनेक दंगली उसळल्या वगैरे वगैरे सांगितलेलं आहे. जास्त मी खोलात जात नाही, यांनी भरपूर उदाहरणं दिलेली आहेत. पण यातच तुम्हाला की परिस्थितीचं भान ठेवून ज्ञान आणि अज्ञान, परा आणि अपरा, विद्या जसं रामदासांनी केलं, विद्यारण्य स्वामींनी केलं, तसं योग्य वेळी योग्य निर्णय घ्यावे लागतात. तुमचा निर्णय चुकला, कितीही निर्णय चांगले आहेत, पण तो कोणाच्या बाबतीमध्ये घ्यायचा, केव्हा घ्यायचा, याचा निर्णय चुकला तर जसं रशियाचं झालं की भारत पाकिस्तानचे 2 तुकडे झाले आणि नंतर सुद्धा आत्तासुद्धा जी काही आज आपण परिस्थिती बघतो आहोत की हे सगळं घडू शकतं आहे. म्हणून परिस्थितीकडे, वस्तुस्थितीकडे कठोरपणे पाहण्याऐवजी स्वप्नरंजकता आणायची नाही. कधी कधी तुम्हाला कठोर निर्णयसुद्धा घ्यावे लागतात, ज्याला सर्जरी असं म्हटले जातं. की काही वेळेला ॲम्प्युटेशन म्हणजे एखादा अवयव काढून घ्यावं लागतं. संपूर्ण शरीर वाचवायचं असेल तर जे काही कठोर निर्णय तुम्हाला घ्यावे लागतात, तर त्याच्यामध्ये सम्यक बुद्धी परत इथं जी काही आहे तर ते म्हणजे ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून सांगितलं आहे की स्वप्नात दंग राहिलो तर विनाश अट आहे. थोडक्यात जे असंभूतीचा म्हणजे वास्तवाचा कठोर आणि सुसंगत असा विचार न करता केवळ संभूतीच्या स्वप्नात दंग राहतात, ते अधिक घोर नरकात पडतात. आणि हे ईशावास्याचं तर्क कठोर असलं तरी उचित आणि व्यवहारी आहे. आपण सगळीकडे सगळ्या उपनिषदामध्ये जे काही बघितलं आहे की तुम्हाला आत्मज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे, पण नुसतं आत्मज्ञान प्राप्त करून चालणार नाही, तर जगाचंही कल्याण व्हावं याच्यासाठी तुमची पण योजना आहे, तुमचं पण ते कर्तव्य आहे. तर हे सगळं कर्तव्य कठोर होणं सुद्धा आवश्यक किती आहे हे त्यांनी इथं वेगवेगळी आणि ते सुद्धा सध्याच्या स्थितीमधली उदाहरणं देऊन सांगितलेली आहे. काही लोकांना कदाचित हे पटणार नाही, पण स्वप्नरंजन म्हणजे मी संभूती, जगाचं कल्याण करेल, सगळ्यांना सारखं वागवेल वगैरे वगैरे, हे कधी कधी जर ज्या परिस्थितीमध्ये तुम्ही हा निर्णय घेतला, ती परिस्थिती आणि त्या परिस्थितीतले लोक हे जर योग्य नसतील तर आपण घोर नरकात ढकलले जातो. आणखीन एक विचार इथं सांगितलेला आहे की उपासना सगुणाची आणि निर्गुणाची करतो. सगुणाची जरी केली तर त्यातनं आपल्याला साध्य करायचं आहे ते निर्गुणच आहे. म्हणून समर्थ म्हणतात, सगुणाचे नि आधारे निर्गुणे पाविजे, म्हणजे माझं प्राप्तव्य गंतव्यस्थान हे निर्गुणच आहे. आणि ज्ञानेश्वर म्हणतात की एक हरी आत्मा जीव शिव सम, वाया तू दुर्गमी न घाली मन. म्हणजे इथे निर्गुणाचं श्रेष्ठत्व इथं दाखवलेलं आहे. आणि निर्गुण म्हणजे संभूती आणि सगुण म्हणजे असंभूती असं हे जे सांगितलेलं आहे. तर रामकृष्ण हे पण दैवत होते, देव होतं, अवतार होते, पण ते काळाच्या ओघात त्यांचं अवतार कार्य संपल्यावर निघून गेले. म्हणून त्यांचं देहबुद्धीने विचार केला तर त्यांचं संपलेलं आहे. पण आत्मबुद्धीने विचार केलं, मनाने किंवा आत्माराम किंवा कृष्ण चैतन्य हे शाश्वत आहे. म्हणजेच नाम आणि नाव याच्यातला हा जो फरक आपण तैतरीयमध्ये बघितला होता, तर त्याचा इथं परत उल्लेख केलेला आहे की तत्व शिल्लक राहतं, व्यक्ती शिल्लक राहत नाही. म्हणून संस्कार हे महत्त्वाचे आहेत. आणि उपासना जे काही करायची आहे तिच्यामध्ये सकाम दृष्टी न ठेवता निष्काम दृष्टी ठेवायची आहे. आणि
हे सगळं सांगताना सुद्धा वस्तुस्थितीचं भान ठेवलं नाही तर मनुष्य भुकेला किंवा खाण्याला मोताद होईल, अंती काहीच मिळणार नाही. म्हणून प्रपंचाची नीट व्यवस्था लावल्याशिवाय रामदास सुद्धा म्हणतात की प्रपंच करावा नेटका. तर प्रपंच नेटका केल्यावरच तुम्ही परमार्थाकडे जा. तर थोडक्यामध्ये याचा आणखीन गर्भित अर्थ असा आहे की आपल्या देहाचं आसक्ती ठेवायची नाही. हे जरी खरं असलं तरी देहाचं पालन पोषण करणं गरजेचं आहे, कारण त्याच्याच माध्यमातून आपल्याला पराविद्या प्राप्त होणार आहे. म्हणून देहाचे लाड करायचे नाही, त्याप्रमाणेच त्याला दुर्लक्षित करून चालणार नाही. म्हणजे दोन्हीकडे तुमचा विनाश होऊ शकेल. देहाचे लाड खूप केले तर विनाश आहेच, देहाचे लाड न करता त्याला त्रास दिला तरी विनाश आहे. म्हणून सगळ्यात महत्त्वाचे आहे की सम्यक दृष्टी. 13. इति शुश्रूमधि येनस्तच्चक्रे. आता काही लोक म्हणतात की कार्य ब्रह्माने उपासनेचं फळ मिळतं, कारण आणि दुसरे म्हणतात का कारण ब्रह्माने उपासनेचं फळ मिळतं. तर हे कसं आहे हे समजून घेऊया. तर मागच्या रुचेमध्ये संभूती आणि असंभूती म्हणजे शाश्वत आणि अशाश्वत दोघांचा विचार करून सम्यक विचार जो काही मांडलेला आहे तो जर सोडला तर विनाश दोन्हीमध्ये आहे. हे सांगितल्यानंतर दोन्ही प्रणाली या स्वतंत्र असल्या तरी एकमेकाशी संबंधित आहे. दोन्हींची क्रमणा, प्रेरणा आणि फळ स्वतंत्र आहे. दोन्ही चाके दोन चाकोऱ्यातनं फिरतात. एक चाकोरी दुसऱ्याला मिळत नाही, पण दोघांना जोडणारा एक आस आहे, त्याप्रमाणे एकमेकाशी संबंधित आहे. तर आपण ज्या जगात वावरतो आहे त्यातली प्रत्येक गोष्ट क्षणभंगूर आहे. म्हणजे आपलं देह तर आहेच आहे क्षणभंगूर, पण ज्यांना आपण हिमालय, पर्वत किंवा नद्या हे सुद्धा क्षणभंगूर आहेत. कदाचित आपलं आयुष्य 100 वर्ष असेल, यांचं 1,00,000 वर्ष असेल. तर अशाश्वताची एक स्वतंत्र प्रणाली आहे आणि त्या प्रणालीमध्ये मनुष्य सर्व प्रकारची कर्मे करून त्याचे फळही भोगतो. बरी वाईट कृत्य त्याच्याकडनं आणि निसर्गाकडनं सुद्धा घडत असतात आणि सातत्याने नियतीकडून त्यांचं यथायोग्य फळही मिळत राहतं. जन्म, मृत्यू, जिद्द, प्रेरणा, विकार, भावना, राग, अनुराग, प्रीती, द्रोह, द्वेष, मत्सर आणि या सगळ्यांचा खेळ अव्याहत चालू असतो. चांगलं वाईट नेहमी घडत असतं आणि याच्यात सातत्य असल्याने अशाश्वताचा संशय येत नाही आणि तेच शाश्वत आहे असं वाटू लागतं. तर शाश्वत विश्वाचं देखील स्वतंत्र विश्व आहे. मनुष्याचा आंतरिक प्राणापासून परब्रह्मापर्यंत वेगळी साखळी आहे. मनुष्य प्राणाच्या उपासनेत गुंतला की तो मनातीत होतो. मग मनातीत अवस्थेतनं ईश्वर, परमेश्वर, नारायण, ब्रह्म इत्यादी व्यापक होत जाणाऱ्या आणि अधिकाधिक सूक्ष्म असणाऱ्या विश्वात तो शिरतो आणि तिथं त्याला सुखाचा, आनंदाचा अनुभव राहतो. आणि देह जरी विसर्जित झालं तरी देहापासून पर्यंत जाणारं प्राणतत्व हे अजर अमर अक्षय असतं. आणि म्हणून शाश्वताचं वेगळं विश्व, अशाश्वताचं वेगळं विश्व आहे. ही दोन्ही ज्या सूक्ष्म धाग्याने जोडलेली आहेत तो म्हणजे परमात्माचं. तर हा समग्र विचार आपल्या ऋषीमुनींनी, म्हणजे आता ज्यांनी हे ईशावास्य लिहिलं त्या ऋषीमुनींनी सांगितलं की त्यांच्या पूर्वीच्या ऋषीमुनींनी हा विचार समग्रपणे करून सूक्ष्म स्तरावर मांडलेला आहे आणि तोच ईशावास्यामध्ये आम्ही मांडत आहोत असं मुनी म्हणत आहेत. म्हणजे त्यांनी सुद्धा आपल्या आधींच्या ऋषीमुनींचं श्रेष्ठत्व स्वीकारलेलं आहे आणि
कुठंही अभिमान किंवा अहंकार तिथं त्यांनी ठेवलेला नाही आहे. याच्यावरनं शाश्वत आणि अशाश्वत हे दोन्ही वेगळे असले तरी त्यांना जोडणारा जो काही आस आहे, जसं दोन चाकांना जोडणारा आस असतो त्याप्रमाणे आत्माच ह्या सगळ्या गोष्टी घडवतो. त्यानेच शाश्वत विश्व निर्माण केलेलं आहे आणि अशाश्वत जगसुद्धा त्यानेच निर्माण केलेलं आहे, हे ओळखायला शिका. 14. संभूतिं च विनाशं च यस्तद्वेदो सः विनाशेन मृत्युसंभूत्यामृतमश्नुते. आता याचं फळ काय होत आहे याचा विचार या रुचेमध्ये केलेला आहे की कारण ब्रह्म आणि कार्यब्रह्म ही दोन्ही कोणी सात सात जाणतो म्हणजे सम्यक भावाने जाणतो, तो कार्यब्रह्माच्या उपासनेने मृत्यूला पार करतो आणि कारण ब्रह्माद्वारे अमरत्व प्राप्त करून घेतो. आता त्यातनं आपण जो काही बोध घ्यायचा की अव्यक्त ब्रह्म आणि व्यक्त ब्रह्म या दोघांची उपासना करणं आवश्यक आहे. म्हणजे दृश्याला तुम्हाला नाकारून सुद्धा चालणार नाही. म्हणून त्यांनी सम्यक दृष्टिकोन किंवा दोघांमध्ये साम्य वृत्ती ठेवण्यासाठी सांगितलेली आहे. आता शाश्वत आणि अशाश्वत म्हणजेच ब्रह्म आणि माया या दोन्हींची स्वतंत्र विश्व निर्माण झालेली आपण बघितल्यानंतर त्या दोघांना जोडणारी जी शक्ती आहे तिलाच परमात्म शक्ती, आत्मशक्ती असं म्हटलेलं आहे. मात्र हे सगळं कळतं आहे, पण याची जाण व्हावी, याची अनुभूती यावी असं इथं म्हटलेलं आहे. तर याची जाण मात्र व्हायला हवी. म्हणजे दोहोंची निर्मिती झाल्यानंतर दोन प्रवाह स्वतंत्र रीतीने कसे वाहतात आणि दोहोंची फलनिष्पत्ती स्वयंभूपणे कशी होत राहते याचं सम्यक ज्ञान झालं म्हणजेच विनाशीपणातून अविनाशी तत्व कसं राहतं वाहतं याची जाण निर्माण होणे गरजेचं आहे. विनाशी विश्वाचा स्वतंत्रपणे विचार केला तर हा सर्व पसारा जीव आणि जगत यांच्या अन्योन्य संबंधातून निर्माण झालेला आहे. पण त्याला साथ मिळाली आहे जीव जगतला जगदीश्वराची. कारण जगदीश्वर म्हणजेच परब्रह्म, याच्या प्रेरणेशिवाय हे काही होत नाही याची जाणीव होणं गरजेचं आहे. आणि ईशावास्य सर्वम इदम मध्ये हेच अभिप्रेत आहे. तर ईशावास्य सर्वम इदम यत्किंचितम जगत्याम जगत हा जो याच्यातला भाग आहे. कालसुद्धा जयाताईंनी एक गोष्ट सांगितली आहे की याच्यातल्या प्रत्येक श्लोकामध्ये 4-4 तुकडे आहेत आणि प्रत्येक तुकडा स्वतंत्रपणे सुद्धा अभ्यास करता येईल आणि त्याचा स्वतंत्र अभ्यास करून या चारही तुकड्यांमध्ये समन्वय साधला म्हणजे ईशावास्य तुम्हाला कळेल. ईशावास्यमध्ये अनेक ठिकाणी दोन विरुद्ध टोकाची मतं व्यक्त केलेली आहेत, विधानं केलेली आहेत, पण त्यांच्यातला समन्वय आता आपण बघतो आहोत. समन्वयही उत्तम रीतीने साध्य केलेला आहे. म्हणून ईशावास्यम सर्वम इदम याचा अर्थ हे जग जे व्यक्त आणि अव्यक्त आहे त्या सगळ्यांचा तू उपभोग घे. पण तो उपभोग घेताना व्यक्तेन त्वम भुंजती हे जे आहे की त्याचा त्यागपूर्ण अनुभूती घे किंवा उपभोग घे. तर ईशावास्य सर्वम इदम सर्वमचा प्रत्यय येतो. प्रत्यय उराशी धारण केला तर विनाशी समग्र विश्व उपभोगाचं माध्यम होऊनही त्यावर स्वतःचा ताबा राहतो. म्हणजे आसक्ती नियंत्रणात ठेवावी. स्वतंत्र ताबा राहणे
हे जीवनाचं सहज सूत्र तयार होतं. अर्थात सार्वत्रिक संयम हा स्थायी भाव झाला म्हणजे मग राग द्वेष इत्यादी विकारांच्या अधीन आपण होत नाही. आणि परिणामस्वरूप याचा काय आहे तर सर्व सुखे भोगूनही आपत्तीवर मात करण्याची क्षमता निर्माण होते. आणि त्यालाच महात्मा गांधींनी उपभोगशून्य स्वामी असं म्हटलेलं आहे, किंवा मोरारजी देसाईंनी त्याला ट्रस्टीशिप ही संकल्पना दिलेली आहे. ही संकल्पना अगदी 40 वर्षापूर्वी जेव्हा आम्ही JC मध्ये असताना मोरारजी देसाईंचं एक लेक्चर आम्ही अरेंज केलं होतं. तेव्हा मोरारजी देसाई पंतप्रधान पदावरनं निवृत्त झाले होते. त्यांचं वयाचं साधारणतः 90व्या वर्षी आम्ही त्यांना बोलवलं होतं आणि त्यावेळी सुद्धा ते अगदी ताठ चालत होते 90व्या वर्षी. आणि त्यांचं बोलणं म्हणजे अगदी अस्सलखित ज्याला म्हणतो खडानखडा असं बोलणं होतं. त्यावेळेस त्यांनी आम्हाला नंतर कार्यक्रमानंतर जेव्हा आम्ही बसलो होतो तेव्हा त्यांनी सांगितलं की ट्रस्टी मी म्हणजे कुठलाही मनुष्य जगात आला त्यावेळी त्याच्याकडे काही नाही, जातानाही काही घेऊन जात नाही. अगदी तुम्ही कफल्लक असा किंवा नवकोट नारायण असा. मग ही जी काही संपत्ती तुम्हाला मिळालेली आहे ही ईश्वराने दिलेली आहे. त्याने इथंच तुम्हाला कमवायला लागलं. अगदी कुठलाही मोठा अगदी टाटा बिर्ला असो किंवा आता अंबानी असो, हे सगळं काही इथंच ठेवून जाणार आहे. धीरूभाई जाताना काही घेऊन गेले नाहीत. तसंच हे जे काही आहे हे इथंच जर तुम्ही ठेवून जाणार आहात तर ही ईश्वराने तुम्हाला दिलेली आहे. तुम्ही तिचा ट्रस्टी भावाने विश्वस्त म्हणून सांभाळ करा आणि योग्य वापर करा. तोच उपदेश थोडक्यामध्ये इथं केलेला आहे. तर परिणामस्वरूप सर्व भोगे सुख भोगूनही आपत्तीवरती मात करण्याची क्षमता तुमच्यात निर्माण होते. आणि मग अविनाशी तत्वात दंग होत असताना विनाशी तत्वाचाही विचार ज्याचे मनात असतो तो देह आणि सृष्टी यांची उपेक्षा करत नाही. देहाची पण करायची नाही आणि सृष्टीची पण करायची नाही. आणि आता आपण सृष्टीची उपेक्षा करायला लागलो आहोत. म्हणून त्याचे परिणाम जे आहेत की वातावरण किती दूषित झालेलं आहे आणि त्याचे दुष्परिणाम आपण आता सध्या भोगतो आहोत. म्हणजे परिणामस्वरूप देहाच्या माध्यमातून सूक्ष्म तत्वाचा धागा पकडावा, त्यांना ब्रह्माचा साक्षात्कार होणार. म्हणजेच त्यांना अमृत सिद्धी प्राप्त होईल. आणि हाच खुलासा 11व्या म्हणजे मागच्या एका 11व्या वृत्तेमध्ये केलेला आहे. त्याचाच धागा पकडून पुढं मुनींनी हे सांगितलेलं आहे की देहबुद्धी आणि आत्मबुद्धी यांच्यात समन्वय साधा. देहाचंही रक्षण करा, सृष्टीचंही रक्षण करा आणि त्या दोघांच्या समन्वयानेच तुम्हाला परमात्म्याचं सान्निध्य लाभणार आहे किंवा पराविद्या प्राप्त होणार आहे. 15वा हिरण्मयेन पात्रेण सत्यस्यापीतं तत्त्वं पूषन् अपावृणु सत्यधर्माय दृष्टये. आपण याज्ञवल्क आणि बाकीच्या जनक राजांचं संवादामध्ये हिरण्यमय पात्र बघितलं होतं, सोन्याचं भांड. तर तेच इथं दिलेलं आहे की हिरण्यमय पात्राने सत्याचं मुख झाकलेलं आहे. ते हे पोषण करणाऱ्या सत्यधर्म पाहण्याकरता तू मला स्वतः उघडून दाखव. म्हणजे जे काही हिरण्यगर्भ सूर्य जो काही आहे त्याचं मुख हिरण्यमय पात्राने झाकलेलं आहे. तर ते तूच मला उघडून दाखव. तुझ्याचकडे प्रकाश आहे, ज्ञान आहे, अशी प्रार्थना इथं केलेली आहे. म्हणजे आता इथं थोडंसं
मागचे ऋचेचा आपल्याला थोडंसं आधार घ्यायला लागणार आहे की आतापर्यंतच्या ऋचेतनं 9 ते 14 पर्यंत जे विवेचन आलं आहे त्याच्या आध्यात्मिक पार्श्वभूमीवर पण भौतिक स्तर त्याच्यात विचार केलेला आहे. म्हणजेच दृश्य आणि अदृश्य यांच्यात सांगड घालावी आजपर्यंत सगळं काही आपण बघितलं आहे. आता मात्र सगळं आध्यात्मिक स्तरावरनं इथं मांडणी पुढे केलेली आहे. आपलं जीवन भौतिक सृष्टीवर तग धरून असते, परंतु तग धरून राहणं एवढंच जीवनाचं उद्दिष्ट नाही. जीवनात उत्क्रांती साधायची आहे. क्रांती आणि उत्क्रांती याच्यामध्ये थोडा फरक आहे. क्रांती ही सडन घडते, उत्क्रांती हळूहळू होत असते, तिचा विकास हळूहळू होत असतो. उत्क्रांती ही आध्यात्मिक असते आणि ती अंतरंगातून उत्सर्जित होते. अर्थात भौतिक जीवनाचा मागोवा त्यात सहजच येतो, पण उपनिषदकर्त्यांचा हेतू आता भौतिक स्तरावरनं आध्यात्मिक स्तरावर आलेला आहे. आणि मग हिरण्यमयी पात्राने सत्याचं मुख झाकलेलं आहे. असं जे म्हटलेलं आहे की एखादी सुंदर कलाकुसरीने समृद्ध आकर्षक देखणी कुपी असावी, त्याच्यामध्ये सत्य नावाची वस्तू भरलेली असावी. कुपीच्या ज्या भागात सत्य भरून ठेवलेलं आहे त्या भागा इतकंच आकर्षण अणुप्रतिरूप असं झाकण कुपीवर बसवलेलं आहे. झाकण आणि खालचा भाग एकमेकांना इतकं घट्ट केलं आहे की मूळ भाग कोणता आणि झाकण कोणतं हे कळत नाही. म्हणजे सत्य आकर्षक कुपीमध्ये बसवलेलं आहे, तिचं झाकणही आकर्षक आहे, सत्यही आकर्षक आहे, पण दोघांमध्ये झाकण आणि सत्य कुठं आहे हे कळत नाही. त्यामुळे झाकण उघडपणे कोणाच्याही स्वतःच्या पोटी आहे, ते उघडण्याची कुवत फक्त एकात आहे आणि तो म्हणजे ज्याने सत्याचा अनुभव घेतलेला आहे त्यालाच झाकण कोणतं आणि सत्य कोणतं हे कळेल. इतरांनी तसा प्रयत्न केल्यास कुपी विद्रुत होण्याची शक्यता आहे. सत्य तर दिसणार नाही, पण विकृत सत्य पाहण्यात आले की ज्याकरता सत्य बघायचा हेतू होता तो विफल होईल. कारण सत्य केवळ बघण्यापुरतं बघायचं नसून सत्य धर्माचं आचरण करण्याकरता बघायचं आहे. आणि इथं जो काही द्रष्टे हा शब्द आलेला आहे की द्रष्टे हे पाहण्याकरता, याचा गूढार्थ आचरण करण्याकरता असा आहे. त्यामुळे सत्य धर्म म्हणजे नेमका काय? इथं सत्य एका कुपीत आहे, त्याचं झाकण जे आहे तो फक्त ज्याने सत्याचा अनुभव घेतलेला आहे त्यालाच उघडता येईल. म्हणून सत्य धर्म हे आचरण करण्यासाठी आहे. ते काय आहे ते बघूयात. सत्यावर आधारित जो धर्म तो सत्य धर्म. धर्माचा संबंध स्वभाव आणि स्वधर्म या दोन्हीशी येतो. ज्या दोन्ही शब्दामध्ये स्व कॉमन आहे. स्वभाव वृत्ती प्रवृत्तीतून जन्माला येतो. त्रिगुणात्मक वृत्तीनुसार ज्या गुणांचं वृत्तीवर प्राधान्य असतं त्याचा प्रमाणे त्याचा स्वभाव प्रेमळ, चिटका किंवा रागीट, दुष्ट असा स्वभाव तयार होतो. आता डंख मारणे हा विंचवाचा स्वभाव आहे. वाघाचा स्वभाव डरकाळी, भयप्रद डरकाळी मारणे हा वाघाचा स्वभाव आहे. कुत्र्याचा स्वभाव प्रेमाने शेपटी हलवणं, रागाने त्याच्या पाठीवरती केस उभे राहतात, हा त्याचा स्वभाव धर्म आहे. तर वेदांतातील कल्पनेनुसार मनुष्य 84 लक्ष योनीतून फिरतो आणि मग त्या योनीतले स्वभाव त्याला चिकटतात आणि त्या योनीनुसार माणसाचा स्वभाव घडतो. बाह्य वातावरणाचे प्रभावानुसार मनुष्य स्वभावावर अवश्य त्याचा परिणाम होतो, परंतु आंतरिक गुण प्रत्येकाचे वेगवेगळे असतात. आणि सर्व सुखांनी परिपूर्ण असणारा मनुष्य काही जणांचा द्वेष करीत राहतो. हे आपण नेहमी जगामध्ये बघतो. किती प्रेमळ व्यक्ती असली
तरी काही जणांचं ती द्वेष करत असते. तर अपार दुःख झेलणारा मनुष्य आतून अतर्क रीतीने शांत असतो. हे स्वभावाचं न उलगडणारं असं कोड आहे. तर ही जी काही मूळ वृत्ती आणि त्या वृत्तीनुसार उठणारी प्रवृत्ती हा स्वधर्म आहे. म्हणून स्वधर्मानुसार वागणे पाप किंवा पुण्य मग असत नाही. मुंगुसाने सापाला मारण्यात वाईट नाही, वाघाने शेळीला खाण्यात वाईट नाही, गायीने दूध देण्यात पुण्य नाही किंवा हत्तीने माणूस वाहून नेण्यातही पुण्य नाही. मात्र माणसाने दान करण्यात पुण्य आहे. अनावश्यक प्राण्यांना मारण्यात पाप आहे, पुण्य नाही. केवळ जिव्हा लौल्य म्हणून प्राणी मारणं हे पाप आहे. पण उदरनिर्वाहाचं साधन म्हणून प्राणी हत्या घडली तर ते पाप असत नाही, कारण तो त्याचा धर्म आहे. तर स्वधर्मानुसार आचरण हे पुण्यकर्म घडले जाते. आणि मग सजनसारख्या कसायला श्रीरामाचं दर्शन घडलेलं आहे आणि आत्मबोध झालेला आहे. म्हणून ज्ञानदेव या स्वधर्माला अत्युच्च पातळीवर नेऊन असं म्हणतात, स्वधर्म जो बापा तो नित्य यज्ञी जाणपा, म्हणून वर्तता तेथ पापा संचारू नाही. आता हे स्वधर्म आणि स्वभाव यांची गती कळल्यानंतर ती गती प्रत्येकाच्या स्वकडून म्हणजे आत्म्याकडून निर्धारित होते. थोडक्यात आत्म्याचा प्रभाव त्याच्या हेतुपुरस्पर वागण्यावर म्हणजे वर्तनावर पडतो. तर आत्म्याकडून होणाऱ्या वृत्तीचं हे गटबंधन माणसाला ज्या पद्धतीने वागायला शिकवतात तो सत्य धर्म. स्वभावातला रजोगुणी आणि तमोगुणी प्रभावाचा त्याग करून स्वयंभू स्वभावापासून वागणारं जे वर्तन ते सत्यधर्म असल्यामुळे त्या सत्याचं खेळ सुंदर आणि सात्विक असतो. आणि अशा रीतीने असा खेळ माझ्याकडनं व्हावा, माझ्याकडनं सत्याचं आचरण व्हावं ही प्रार्थना इथं केलेली आहे. तर हिरण्यमयी म्हणजे काय हे बघायचं तर हिरण्यमयी पात्र म्हणजे तेजस्वी झळाळणारं, मोहक भुरळ पाडणारं, प्रकाशमान असलेलं आणि सृष्टीचं नेमकं स्वरूप कसं आहे हे दाखवणार आहे. आणि ते माणसाला मोहवश करतं. त्याचप्रमाणे ते प्रकाशित आहे, दिसणारं आहे, सहज कळणारं, लुब्ध करणारं आहे. आणि त्यामुळे मनुष्य विवेकहीनही होतो. मृगजळाप्रमाणे त्याच्या मागे धावत सुटतो आणि जीवनाचं उद्दिष्ट गमावून बसतो. त्यामुळे सत्याची प्राप्ती आणि सत्यधर्मानुसार वागणूक हे जे जीवनाचं उद्दिष्ट आहे ते गमावून बसतो. आधाशीपणा इथं कामाला येत नाही. तर याप्रमाणे सत्य आणि असत्य जे काही आहे त्याच्याप्रमाणे वागणं हे सगळं इथे सांगितलेलं आहे की तुम्ही सत्याचा जीवनामध्ये वापर करताना काय वाईट कृत्य करू नका. आणि मग सत्याचं व्यसन पण नको. आणि दुष्प्रवृत्तीवरचं नेमकं आच्छादन आपण कालही बघितलं होतं की तो त्याच्या ज्ञानाच्या दृष्टीने त्याचं हे करत असतो, माझं कसं खरं आहे हे सांगत बसतो. त्याच्या चुकीच्या वस्तूंचंही तो समर्थन करत असतो. तर ते करू नये. आणि मग स्वर्गलोकापर्यंत, स्वर्गापासून तर पुढं सत्यलोकापर्यंत कसं जायचं आहे याच्यासाठी सूक्ष्मत्वाचा विचार करणं, सतपासून चित्ताच्या अनुभूतीतून आनंदापर्यंत घेऊन जाणारा सूक्ष्मतर आणि सूक्ष्मतम असा प्रवास चालू होतो. आणि त्या प्रवासातला पहिला टप्पा भूलोक आहे. आणि मग भूपासून सत्यापर्यंत जायचं असेल तर एवढं सगळं महत्त्वाचं कार्य, महान कार्य करण्यासाठी तू आम्हाला मार्गदर्शन कर अशी त्या हिरण्यगर्भाला प्रार्थना केलेली आहे. तर तो जो काही पोषणकर्ता म्हणून आपण सूर्याला पूषा हा शब्दही वापरतो. म्हणून सूर्य हा सर्वांचा पोषणकर्ता आहे. सर्व चराचर सृष्टीचं पोषण तो करतो. आणि मग अशा या सूर्याचा
मनुष्याच्या बाबतीमध्ये दोन कार्य होतात. जड देहातील ऊर्जा आणि आत्मशक्तीचं वितरण हे सूर्याकडनंच होतं. म्हणून सूर्याची उपासना करा आणि सूर्याचं जे चैतन्य आहे, परब्रह्माचं चैतन्य आणि दिसणाऱ्या सूर्याचा जड प्रकाश एकत्र होऊन आपल्या हृदयातील चित्सूर्य जन्माला येतो आणि हा चित्सूर्य म्हणजे आत्माराम. हा आत्माराम इतर भौतिक पदार्थाच्या साह्याने जड देहाचं पोषण करतो आणि महत्त्वाचं पोषण कार्य म्हणजे जीवाला सत्यापर्यंत घेऊन जाणारी उत्क्रांती. म्हणून आध्यात्मिक पोषण करणारा देखील आत्मारामच होय. म्हणून तेजस्विता, मांगल्य आणि दिव्यता यांनी जड आणि सूक्ष्म अशा उभयपदी समृद्ध असलेल्या पुरुषाला ईशावास्यातल्या ऋषींनी सर्व लोकसमुदायाच्या वतीने ही प्रार्थना केलेली आहे की हिरण्यमयी पात्राचं जे आवरण आहे ते दूर कर आणि प्रकाशाची जाणीव आम्हाला करून दे. जे इथं जे काही आहे भौतिक आणि आध्यात्मिक दोन्ही गोष्टींचा विचार करून आता आध्यात्मिक दृष्टीने हा विचार केलेला आहे. सूर्याचं महती इथं सांगितलेले आहे आणि मग आणखीन शेवटच्या 3 मंत्रांमध्ये अधिक माहिती आपल्याला दिलेली आहे की जीवन जगताना आनंदाने कसं जगायचं आहे याचं रहस्य या शेवटच्या 3 मंत्रांमध्ये आहे. ते आपण उद्या बघूयात. मी शांती मंत्र म्हणतो आहे. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम.